मराठा असल्याचं त्यांनी फक्त भासवलेलं आहे. ऍक्च्युली मराठा असल्यासारखं त्यांनी आयुष्यामध्ये कधीच कोणता निर्णय घेतलेला नाही. ते मुख्यमंत्री असताना किती वेळा शिवनेरीवरती गेले, जरा इतिहास तपासून बघा. संपूर्ण त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते रायगडावर किती वेळा गेले हे बघा तुम्ही. म्हणजे मराठा स्पिरिट म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी किंवा मराठ्यांच्या इतिहासाच्या संवर्धनासाठी शरद पवारांनी उचललेलं एकही पाऊल दाखवा गेल्या 60 वर्षामध्ये. म्हणजे टेक्निकली दृष्ट्या, प्रॅक्टिकली दृष्ट्या आपण मराठा आहोत असं कोणतंही काम त्यांच्या हातून घडलेलं नाही. हे फक्त लोकांना चिथावणी देणे आणि म्हणजे कोणताही मोबदला न देता एखाद्याकडून फुकट काम करून घेण्यासाठी आपल्या जातीचा बिल्ला वापरण्याचा प्रयोग करणं, हे शरद पवारांनी मला केलेलं दिसतंय. 60 वर्षात 6 जरी कामं केली असतील मराठा हिताची किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भातली किंवा मराठा समाजातील तरुणांनी पुढे जावं म्हणून. मराठा म्हटल्यानंतर लोक फुकट जात म्हणले की आपल्या देशातले वास्तव आहे. लोक जातीसाठी माती खातात, मग जातीसाठी मतं का देणार नाहीत?